नमस्कार मित्रांनो, मी भूषण मोकाशे. स्वागत आहे आपल्या नवीन बिझनेस इंट्रोडक्शन सिरीज मध्ये. आज मित्रांनो जो मी तुम्हाला बिझनेस सांगणार आहे त्या बिझनेस शिवाय आपल्या घरातलं पानही हलू शकत नाही. आपल्याच घरात काय जगातील मॅक्झिमम घरांमध्ये आणि हॉटेल्समध्ये जेवण बनवूच शकत नाही. सर तो असा बिझनेस आहे मसाल्याचा बिझनेस. आपण आज बघणार आहोत की मसाले कशा प्रकारे बनवले जातात, त्याला मशीन कुठली कुठली लागते आणि आपण नफा याच्यामध्ये आपण किती कमवू शकतो. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूयात मसाल्याच्या व्यवसायाची या व्हिडिओबद्दल. आपण सुरुवातीला बघणार आहोत यामध्ये मशीन कुठली कुठली लागते. तर सुरुवातीला आपल्याला मसाले ड्राय करायचे आहेत, त्यासाठी आपल्याला रोस्टर लागतं. त्यानंतर आपल्याला ग्राइंडिंगसाठी एक ग्राइंडर लागणार आहे, पल्वरायझर लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला वेइंगसाठी वेइंग आणि फिलिंग मशीन लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला पॅकिंग मशीन लागणार आहे. अशा सर्वसाधारण जो छोटा सेटअप आहे हा 2.5 ते 3.5 लाख रुपयामध्ये तुमच्याकडे हा रेडी होतो. अगदी 300 ते 500 स्क्वेअर फीट जरी जागा तुमच्याकडे असेल तरी तुमचा ब्रँड तुम्ही आजच लॉन्च करू शकता. आता आपण बघणार आहोत मित्रांनो त्याच्यामध्ये विक्री कशी होते, त्याचबरोबर आपण याला विक्री करताना आपण याला कुठे कुठे विक्री करू शकतो आणि याच्यामध्ये नफा किती कमवता येतो. तर मित्रांनो, विक्री करताना हा असा प्रोडक्ट आहे जो प्रत्येक हॉटेलमध्ये, प्रत्येक घरामध्ये, त्याचबरोबर किराणा मालाच्या दुकानामध्ये, आठवडी बाजारामध्ये हा विकलाच जातो. सो हे सगळे आपले सहज ग्राहक होऊ शकतात. याच्यामध्ये जर आपण पॅकेजिंग व्यवस्थित केली, ब्रँडिंग व्यवस्थित केली आणि जर क्वालिटी दिली तर तुम्हाला व्यवसायामध्ये दिवसाला तुम्ही अगदी 20 किलोचा जरी प्रोडक्शन केलं तर मित्रांनो तुम्हाला महिन्याच्या काठी 30 ते 40 हजार रुपयाचा नफा कुठेही गेलेला नाही. आपण जे मित्रांनो हे सगळे प्रोडक्ट सांगत आहोत, हे सगळे जे बिझनेस सांगत आहोत, 2.5 ते 3 लाखाच्या छोट्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तयार होत आहेत. जर समजा आपल्याकडे तेही इन्व्हेस्टमेंट नसेल तर गव्हर्नमेंट आज आपल्याला प्रमोट करत आहेत बऱ्याचशा बिझनेस करण्यासाठी. याच्यामध्ये काही सबसिडाइज योजना आपल्याकडे आहेत ज्याच्यामध्ये फक्त 10% तुम्ही भरायचे आहेत आणि 90% बँक आपल्याला फंड करते. हा जो फंड आहे 35% सबसिडीवर गव्हर्नमेंट आपल्याला देते. अशाही योजना आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्याबद्दलची माहिती तुम्हाला आपण फोनवर देणार आहोत. आता मित्रांनो आपण बघणार आहोत की ब्रँडिंग कशा प्रकारे करायचे. याच्यामध्ये जर तुम्ही पॅकेजिंग युनिक केली जी मार्केटमध्ये कुठेही पॅकिंग नाहीये, एक तुमचा मसाला यूएसपी पकडला, जसा तुमचा चहा मसाला आहे त्याला पकडून जर तुम्ही एक्झाम्पल म्हणून चहा मसाला आपण घेतलेला आहे त्याला पकडून जर तुम्ही समजा मार्केटिंग केली तर तुम्ही प्रत्येक घराघरात, तुम्ही प्रत्येक हॉटेल्समध्ये पोहोचू शकता. त्याचबरोबर आजकाल ई कॉमर्सचा जमाना आहे. ई कॉमर्समध्ये जर तुम्ही तुमचा प्रोडक्ट बूमला आणला तर तुम्हाला अगदी कोणीही रोखू शकत नाही मोठा व्यवसाय करण्यापासून. तर मित्रांनो, अशाच प्रकारच्या जर तुम्हाला अजून व्हिडिओ बघायचे असतील, तुम्हाला आजच बिझनेसमध्ये उतरायचं असेल, घर बसला व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला आजच कॉल करा. तुम्ही आणि मी मिळून चला तुमचा ब्रँड बनवूया.